नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. आज पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका, भारताला कसा बसू शकतो फटका, यावर 3 मिनिटांमध्ये सर्व काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पाकिस्तानमधील चर्चा निष्फळ ठरली. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी दावा केलाय, इराणनं अण्वस्त्र तयार करणार नाही असं आश्वासन दिलं नाही. बोलणी फिसकटली. त्यांनी तसं बोलणं स्वाभाविकच, परंतु तसं घडणं अपेक्षितच होतं. का बरं? इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवलेच होते, हिजबुल्लाच्या कारवायाही सुरूच होत्या. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष, जे नोबेल शांती पुरस्काराचे इच्छुकही आहेत, त्यांनी ही चर्चा सुरू असतानाच इराणला दमबाजी पण सुरूच ठेवलेली. इराण सुद्धा कमी नाही, त्या आपल्या मागण्यांवर ठाम होतं. अमेरिकन आजपासून इराणच्या बंदरांवर सर्व सागरी वाहतूक रोखण्यासाठी कडक नाकेबंदी, सागरी नाकेबंदी लागू केली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद झालाय. अमेरिका इराणवर पूर्वीपेक्षा भीषण हल्ले करण्याची शक्यता आहे. इराणही प्रतिहल्ले करणारच, स्वाभाविकच आहे. थोडक्यात युद्ध पुन्हा भडकण्याचा मोठा धोका आहे. आता प्रश्न असा आहे, याचा भारतावर काय परिणाम? एक लक्षात घ्या, भारताच्या कच्च्या तेलाच्या, गॅसच्या आयातीला पुन्हा एकदा फटका बसेल. कारण आपलं 50% कच्चं तेल, गॅस हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गानेच येतो. त्याचा परिणाम महागाई भडकण्याबरोबरच आपल्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतोय. रुपया पुन्हा कमजोर होणं, शेअर बाजारावर परिणाम होणं, आखातातील जवळपास 80 ते 90 लाख भारतीयांची सुरक्षा. अनेक आलेत परत, परंतु मोठ्या प्रमाणावर आजही तिकडेच आहेत. तसंच त्यांच्याकडून जवळपास आपल्याला 2 लाख कोटीचं वार्षिक उत्पन्न येतं. ते आर्थिक नुकसान आणि या साऱ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, ही नवी आव्हानं भारतासमोर पुन्हा वाढतील. आज इतकंच. मुक्तपेठ लाईक करा, सबस्क्राईब करा.